श्री गुरुदेव दत्त. कितीही मोठे संकट असू दे, त्यातून बाहेर पडण्यासाठी. नमस्कार. आज खास तुमच्यासाठी एक सुंदर अशी कथा घेऊन आलेली आहोत. एक जंगलाची. एके दिवशी अचानकपणे जंगलाची वातावरण बिघडते. आकाशात काळे काळे ढग येतात. विजांचा कडकडाट चालू होतो. वातावरण अगदी भीतीदायक होते आणि अचानक एक वीज जंगलातून पडून जंगलाला आग लागते. सर्व प्राणी आपली जीव वाचवण्यासाठी अगदी सैरवर धावत सुटतात. त्या जनावरांमध्ये एक सोनेरी रंगाची केस असलेली हरीण पळत होती आणि ती गरोदर होती. अगदी तिच्या मुलांना जन्म देण्याची वेळ जवळ आलेली होती. पण त्या सर्वांमध्ये तिच्यापुढे आव्हान होते की तिला स्वतःचा जीव पहिल्यांदा वाचवायचा होता आणि नंतर तिच्या पिलांना जन्म देणे. हरिणी पळत पळत एक मोठ्या नदीच्या किनाऱ्यावर पोहोचली. आपल्या पिलांचा जन्म देणे व स्वतःचे प्राण वाचवणे असलेले तेथे आल्यावर थोडी विसावा घेतला तिने. पिलांना जन्म देऊ शकेल. अचानक तिला असे जाणवले की तिचा कोणीतरी पाठलाग करत आहे. तिने तिरक्या नजरेने पाहिले तर झाडीत एक शिकारी बंदूक घेऊन लपला होता, जो त्याच्या बंदुकीत गोळ्या टाकून त्या हरणीचा शिकार करण्यास तयार होता. हरणीला काय करावे सुचत नव्हते. एक बाजूला आग लागलेली आणि दुसऱ्या बाजूला हा शिकारी बसला होता. त्या हरणीने पूर्ण ताकद लावली व पळण्यासाठी दिशा बदलली तसा त्या दिशेने तिला वाघ दिसला. आता त्या हरणीला सर्व बाजूने संकटाने घेरले होते. हरणाचे चारही बाजूला संकट होते. तिचा जीव वाचण्यासाठी तिला कोणतीही जागा शिल्लक नव्हती. तिने विचार केला की आता आपण मरणाचा आहोत तर का नाही ताठ मानेने मरावे. संकटाचा सामना करून मरून मग ती शिकारीकडे तोंड करून उभी राहिली. तिने विचार केला की जर मला जगायचे असेल तर मला ह्या शिकाऱ्यासोबत 2 हात केले पाहिजे. तिने देवाकडे प्रार्थना केली, हे देवा, मला शिकाऱ्यासोबत लढण्याची शक्ती दे. सर्व तुझ्या हातात आहे. मला ह्या संकटातून सुखरूप वाचव. माझ्या पिलांना हे जग पाहू दे. असे बोलून ती शिकाऱ्याजवळ झडप घालायला जाते. असे म्हणतात की ह्या जगात चमत्कार असतात. एक ठेंगणी उडून शिकाऱ्याला डोळ्यात गेली व त्याने बंदुकीतून गोळी हरणीला लावण्याऐवजी ती गोळी वाघाला लागली व तो जागच्या जागी ठार झाला. ठिणगी पडल्यामुळे शिकारी देखील धावत पळून जाऊ लागला. तेवढ्यात वातावरण बदलले. आकाशातून पाऊस सुरू झाला व आग विझू लागली. ह्या सुंदर वातावरणात त्या हरणीने आपल्या सुंदर पिलांना जन्म दिला. मित्रांनो, गोष्ट छोटी आहे मात्र खूप मोठी शिकवण देते. आपल्या सर्वांबरोबर अगदी चारही बाजूने संकटे येतात. आपल्याला समजत नाही काय करावे ते. अशा वेळी काय करावे ते समजत नाही तर त्या हरणीने जे केलं तेच करायचं. ताठ मानेने कोणत्याही संकटाचा सामना करायचा. कारण आपल्याला प्रत्येकात अमर्याद सामर्थ्य आहे. जगात कितीही मोठे संकट आपल्याला मध्ये असले, सामर्थ्य खूप छोटे आहे आणि मग काय होईल तर चमत्कार घडेल.